हॅलो फ्रेंड्स, किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण किचनमध्ये उपयोगी पडतील अशा काही महत्त्वाच्या सोप्या टिप्स पाहणार आहोत। हिरव्या मिरचीचा ठेचा बनवत असताना त्यामध्ये थोडा लिंबाचा रस घाला। मिरचीचा ठेचा आंबट तिखट चवीचा बनवलेला ठेचा चवीला छान लागतो। सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत। उन्हाळ्याच्या दिवसात पोळी भाजी खायचा कंटाळा आला असेल किंवा मुलं पोळी भाजी खायचा कंटाळा करत असतील तर रवा पोहे सम प्रमाणात घेऊन त्यामध्ये थोडंसं दही मिक्स करून ते मिक्सरला थोडंसं फिरवून घ्या। त्यामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या मिक्स करा आणि त्याचे छोटे छोटे धिरडे बनवा। बनवलेले धिरडे चवीला पण छान लागतात, पौष्टिक पण असतात आणि मुलेही ते आवडीने खातात। कैरीचं पन्हं बनवत असताना त्यात थोडी पुदिना पावडर मिक्स करावी आणि नंतर कैरीचं पन्हं बनवावं, चवीला ते छान लागतं। मसाला कैरी बनवताना कैरीचे काप करा आणि जे काही कैरीचे काप केले आहे त्याला सर्व मसाले लावून घ्या आणि उन्हामध्ये 3 दिवस सुकून द्यावे। 3 दिवसानंतर मसाला कैरी तयार आहे। बर्नीमध्ये हवाबंद डब्यात साठवून ठेवून वर्षभर खाऊ शकता। लोणचे वर्षभर टिकवण्यासाठी लोणचं बनवत असताना पाड लागलेल्या आंब्याचं लोणचं बनवावं, वर्षभर टिकतं। लोणचं बनवण्यासाठी लोणच्याचा आंबा बाजारात मिळतो तोच आंबा वापरावा। लोणचं संपल्यानंतर लोणच्याचा जो खार शिल्लक राहतो त्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकून ठेवाव्यात। खारातल्या हिरव्या मिरच्या खूप छान लागतात। लोणच्यासाठी आंबा वापरत असताना शक्य असेल तर आंबे फोडून घ्या। चिरून न घेता फोडून घेतलेल्या आंब्याचं लोणचं पण खूप छान लागतं। मैद्यापासून कोणतेही पदार्थ बनवत असताना शक्य असेल तर मैद्याऐवजी गव्हाच्या पिठाचा वापर करा। आपण शेंगदाणे भाजतो किंवा कधीकधी खारे शेंगदाणे बनवतो, पण कधीतरी एका कढईमध्ये छोटे 2 चमचे तेल गरम करा आणि मंद गॅसवरती त्या तेलामध्ये शेंगदाणे फ्राय करा। कमी तेलामध्ये हे शेंगदाणे खूप छान कुरकुरीत फ्राय होतात। शेंगदाणे फ्राय झाल्यानंतर वरून थोडंसं मीठ आणि थोडंसं लाल तिखट, थोडासा चाट मसाला किंवा मिरेपूड, थोडेसे जिरेपूड वरून भुरभुरून सर्व एकत्रित करा। छान मिक्स झाल्यानंतर हे शेंगदाणे खा। खूप छान कुरकुरीत आणि चटपटी शेंगदाणे तयार। बालुशाही बनवत असताना बालुशाही बाहेरून कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत होण्यासाठी बालुशाही सुरुवातीपासून शेवटपर्यंत मंद गॅसवरती तळून घ्या। कैरीचं पन्हं बनवत असताना साखरेऐवजी गुळाचा वापर करा। गुळाच्या चवीचं कैरीचं पन्हं उत्तम चवीला लागतं। रस्सा भाजी खारट झाली असेल तर त्यामध्ये कणकेचे गोळे करून तुम्ही टाकू शकता। थोड्या वेळाने ते कणकेचे गोळे साईडला काढा, भाजीचा खारटपणा कमी होतो। परंतु सुकी भाजी जर खारट झाली असेल तर त्यामध्ये थोडंसं बेसन मिक्स करू शकता किंवा शेंगदाण्याचं कूट त्यामध्ये थोडंसं घाला, त्यामुळे भाजीचा खारटपणा कमी होतो। लसूण जास्त दिवसासाठी सोलून फ्रीजमध्ये ठेवू नका। जास्त दिवसासाठी लसूण फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर लसूणला कोंब येतात, लसूण खराब होतो। कोणतीही रस्सा भाजी किंवा सुकी भाजी बनवत असताना आपण सगळे मसाले त्यात घालायचा प्रयत्न करतो, कारण त्याची टेस्ट थोडीशी चांगली लागेल किंवा थोडंसं स्वादिष्ट तो पदार्थ बनवण्यासाठी। परंतु कधीतरी हिंग, लसूण, जिरे, मोहरी एवढेच पदार्थ वापरून लसणाच्या फोडणीतला एखादा पदार्थ बनवून बघा, चवीला खूप छान होतो। आणि असा पदार्थ बनवत असताना त्यामध्ये लसूण थोडासा जास्त वापरायचा आणि तेलामध्ये लसूण छान ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा। अशा बनवलेल्या भाज्या पण खूप छान टेस्टी लागतात। एकदा नक्की करून पहा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। चॅनेलवरती नवीन असाल तर नवनवीन रेसिपी आणि टिप्स पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।